रामायणातील त्रिजटा कोणाचा अवतार होती? रामायणामध्ये त्रिजटा कोण होती आणि ती कोणाची मुलगी होती आणि तिने माता सीतेची एवढी मदत का केली होती आणि शेवटपर्यंत माता सीतेची एवढी काळजी का घेतली होती? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्रिजटा रावणाच्या लंकेतील एक राक्षसी होती. तिचा जन्म तर राक्षस कुळामध्ये झाला होता, पण तिचं हृदय देवीप्रमाणे पवित्र होतं. ती रावणाला दुष्ट आणि पापी समजत होती, तर भगवान विष्णू यांच्यावर तिचा विश्वास होता. रावणाने माता सीतेचे अपहरण केल्यानंतर माता सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते. तिथे त्रिजटालाच माता सीतेचे रक्षण करण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी त्रिजटाने तिच्या बुद्धिमत्तेने माता सीतेला सांभाळले होते. त्यामुळे आपण जाणून घेऊया त्रिजटा कोण होती, ती कोणाची मुलगी होती. त्रिजटाच्या जन्माविषयी तुलसीदास यांच्या रामचरित्रमानसमध्ये तर माहिती नाही, पण काही दुसऱ्या ग्रंथांमध्ये आणि कथांमध्ये त्रिजटाविषयी वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतात. सगळ्यात प्रमुख मान्यतेनुसार त्रिजटा रावणाचा भाऊ विभीषण यांची मुलगी आहे. काही दुसऱ्या कथांमध्ये त्रिजटाला रावण आणि विभीषण यांच्या बहिणीच्या रूपात दाखवले आहे. त्रिजटाचा जन्म राक्षस कुळामध्ये झाला होता हे निश्चित आहे, पण तिच्यामध्ये राक्षसी प्रवृत्तीचे गुण खूप कमी होते. ती नेहमी माता सीतेची काळजी घेत असे. जेव्हा रावण कटकारस्थान करून माता सीतेला पंचवटीमधून लंकेला आपल्या पुष्पक विमानामध्ये बसवून घेऊन येतो, तेव्हा रावणाने माता सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते. रावणाने त्रिजटालाच माता सीतेची काळजी घेण्यासाठी सांगितले होते. सगळ्या राक्षसींचे प्रमुख त्रिजटाला बनवले होते. रामायणामध्ये त्रिजटाची भूमिका सुद्धा इथूनच सुरू झाली होती. तिने स्वतःचे चरित्र असे ठेवले होते की ती लोकांच्या मनामध्ये नेहमी राहिली. असं म्हणतात की जेव्हा माता सीतेचे रावणाने हरण करून लंकेमध्ये आणले, तेव्हा माता सीता खूप विलाप करत होती. तसेच अशोक वाटिकामध्ये इतर राक्षसी त्यांना त्रास देत होत्या. तेव्हा त्रिजटाने तिच्या बुद्धिमत्तेने इतर राक्षसींना बाजूला पाठवले आणि माता सीता यांना शांत केले आणि माता सीतेला कधीही दुःखी राहू दिले नाही. त्रिजटामुळेच माता सीतेला त्या राक्षस नगरीमध्ये राहण्याची शक्ती मिळाली आणि मातेचा विलाप सुद्धा कमी झाला. तसे तर त्रिजटा माता सीतेची सेविका होती, पण तिचा भगवान श्रीराम यांच्या विजयावर विश्वास होता. तिने तिचे आणि माता सीतेचे नाते कोणालाही कळू दिले नाही. प्रत्येक वेळी ती माता सीतेला महत्त्वाची माहिती देत असे, जसे की लंका दहन होणे, समुद्रावर सेतू बनवणे, भगवान श्रीराम लक्ष्मण यांचे सुरक्षित असणे इत्यादी. विचार केला तर ती माता सीतेची गुप्तचरच होती. शेवटी जेव्हा भगवान श्रीराम आणि दशानंद रावणाचे जेव्हा युद्ध झाले, तेव्हा रावण मारला गेला. त्यानंतर विभीषणला लंकेचा राजा बनवले. तेव्हा त्यांनी माता सीतेला मुक्त करण्याचा आदेश काढला. तेव्हा माता सीता जाणार म्हणून त्रिजटा दुःखी होती, पण आनंदी सुद्धा होती आणि आता सगळी संकट टळली होती. त्यामुळे त्रिजटाला नेहमी लक्षात ठेवले जाते, कारण त्रिजटा दुसरं कोणी नाही तर माता सीता त्रिजटाला आई, मैत्रीण सगळंच मानत असे. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.